विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार हरिदास मेश्राम संदेश अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय 2019 चा मागील वर्षीचा लिपिक पेपर आपण आज पाहणार आहोत. एकूण 90 मार्कासाठी हा पेपर होता आणि वेळ 1 तास दिलेला होता. या पेपरमध्ये एकूण 90 प्रश्न होते. ते कशा प्रकारचे आहे ते आपण आता लगेच बघणार आहोत. सुरुवातीला मराठीचे 10 प्रश्न आहेत. बघा प्रश्न पहिला. मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा. तर उत्तर होतं नंबर 1 मुलांनो अभ्यास करा. प्रश्न दुसरा होता टंचाई या शब्दाचा विद्यार्थी अर्थाचा पर्याय निवडा. तर टंचाईचं विद्यार्थी होतं विपुलता, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न तिसरा होता अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणे म्हणजे होते नंबर 1 वाईट बुद्धी सुचणे. प्रश्न चौथा खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे. तर मित्रांनो, एकूण सर्वनाम 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. त्यापैकी 3 नंबर उत्तर आहे आपण, कारण की शौर्य हे भाववाचक नाम आहे, माधुरी हे विशेष नाम आहे आणि जनता हे सामान्य नाम आहे. म्हणून याचं उत्तर आहे आपण 3 नंबर. प्रश्न 5वा मन विसर्ग राज्य या संधीचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, विसर्ग चिन्ह आहे त्यामुळे त्याचे मात्रा तयार होतं आणि उत्तर नंबर 4 मनो राज्य. प्रश्न 6वा नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. तर मित्रांनो, त्याला विशेषण म्हणतात. उदाहरण जर घेतलं आपण काळी टोपी, टोपी हे नाम आहे, नामाच्या आधी काय आलं काळी, म्हणून हे विशेषण आहे. टोपी कशी आहे, काळी आहे, त्याला म्हणतात विशेषण. प्रश्न 7वा मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ ओळखा. आता वाचत होतो म्हणजे क्रिया चालू आहे, म्हणून याला अपूर्ण भूतकाळ, उत्तर नंबर 4, त्याला दुसरं नाव चालू भूतकाळ आहे. प्रश्न 8वा विराम चिन्हांचा योग्य वापर असणाऱ्या पर्याय निवडा. आता विराम चिन्ह योग्य कुठे आहे हे आपल्याला बघावं लागतं. तर उत्तर नंबर 3 बघा, समता, कॉमा, इकडे ए, फुल स्टॉप, हे वाक्य अगदी बरोबर आहे. प्रश्न नंबर 9 दासी या शब्दाचे अनेकवचन निवडा. मित्रांनो, दासीचं अनेकवचन दासीच होतं, उत्तर नंबर 4. प्रश्न 10 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, आशीर्वादची विलंडी उत्तर नंबर 2, शीची विलांडी दीर्घ येतं आणि वावर रफाळ येतं, एवढं लक्षात ठेवायचं नेहमी. प्रश्न 11 इंग्रजीचे प्रश्न सुरू झाले आणि इंग्रजीचे एकूण 20 प्रश्न उच्च न्यायालय 2019च्या पेपरमध्ये क्लर्कला विचारले होते. प्रश्न 11 काय म्हणतं, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. नेमकं याच्यातला करेक्ट कोणता स्पेलिंग आहे. तर गॅजेटचं स्पेलिंग उत्तर नंबर 3 बघा, GAZETTE हे उत्तर आहे 3 नंबरचं. प्रश्न नंबर 12 बघा, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी सेंटेन्स, आय वॉज ड्रिंकिंग द टी, मी चहा पीत होतो. तर याचं काय होतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर उत्तर नंबर 3 बघा, टी वॉज बीइंग ड्रंक बाय मी. मित्रांनो, वरतं ड्रिंकिंग होतं म्हणून बीइंग प्लस V3 बाय मी, म्हणून उत्तर नंबर 3 येतं. प्रश्न 13 व्हॉट इज द नाउन ऑफ द व्हर्ब डिस्क्राईब. नाउन म्हणजे नाम तयार करणे, डिस्क्राईबचं नाम काय होतं, उत्तर नंबर 3 आहे डिस्क्रिप्शन. प्रश्न 14 बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. आता तुम्हाला फ्रेज निवडायची आहे. डू नॉट ट्रस्ट अ मॅन हु ब्लोज हिज ओन ट्रम्पेट. म्हणजे जे स्वतःची स्तुती करतात त्यांना नेमकं काय म्हणतात. तर त्याला म्हणतात प्रिसाइज हिमसेल्फ, स्वतःची स्तुती करणारा. प्रश्न नंबर 15 बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स स्ट्रक्चर आफ्टर प्रिन्सेस चार्मिंग पुट द ग्लास स्लीपर ऑन हर फूट, चिल्ड्रन वेंट टू द पॅलेस अँड लिव्हली हॅपली एव्हर आफ्टर. मित्रांनो, यामध्ये काय झालेलं आहे तुम्ही बघत असेल, वरतं स्ट्रक्चर पॉइंट अर्धविराम आहे, पुढे कॉमा आहे आणि ते यानं सुद्धा वाक्य जोडलेलं आहे. म्हणून याला उत्तर 4 नंबरचं आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. याला संयुक्त मिश्र वाक्य असे म्हणतात. प्रश्न नंबर 16 बघा, व्हॉट इज सफिक्स विल यू ॲड
टू द वर्ड काइंड टू मेक इट अ नाउन. सफिक्स म्हणजे प्रत्यय घटित. आता काइंडला कोणता प्रत्यय लागेल तर काइंडनेस. उत्तर नंबर 3 नेस NESS म्हणून तो होतो काइंडनेस दयाळू. प्रश्न नंबर 17 बघा. द बिल्डिंग इज नॉट सेफ अँड मस्ट बी रिकामी जागा डाऊन. तर इथं नेहमी उत्तर पुल्ड येतं. 3 नंबरचं C हे सेंटेन्स आहे, स्ट्रक्चर आहे. उत्तर 3 पुल्ड. प्रश्न नंबर 18 बघा. चूज द अँटोनिम्स ऑफ द वर्ड अबुंडन्स. अबुंडन्सचं अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द निवडा. तर 1 नंबर आहे स्कार्सिटी. त्याला कमतरता किंवा टंचाई असे म्हणतात. प्रश्न नंबर 19 बघा. द वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स फ्रेज अँड क्लॉजेस इज कॉल्ड. म्हणजे जे जॉईन करतं त्याला फ्रेज क्लॉजला काय म्हणतात तर त्याला कंजक्शन म्हणतात. मराठीत त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उत्तर नंबर 1. प्रश्न बघा 20. अ स्क्रू ड्रायव्हर इज अ टूल विथ रिकामी जागा यू टायटेन स्क्रू. तर विथ रिकामी जागा यू टायटेन स्क्रू तर उत्तर येतं दॅट. 1 नंबर ऑप्शन. प्रश्न नंबर बघा 21. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द टू बीट द एअर. तर टू बीट द एअरचं होतं उत्तर नंबर 3 टू मेक युजलेस इफोर्ट. प्रश्न 22 बघा. स्लेव्हरी स्टील एक्झिस्ट रिकामी जागा सर्टन ट्राईब्स. तर उत्तर येतं स्लेव्हरी स्टील एक्झिस्ट अमॉंग सर्टन ट्राईब्स. उत्तर नंबर 2. प्रश्न 23 बघा. सिलेक्ट द प्लुरल ऑफ वर्ड उमेन. आता उमेनचं अनेक वचन नेमकं प्लुरल काय होतं तर उमेन होतं. उमन आहे, उमन आहे तिथे उमेन ई वाढलेला आहे म्हणजे हे अनेक वचन झालं उमेन. पुढे बघा प्रश्न नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग. सारखी जोडी असणारा सिमिलर म्हणजे सारखी होतं. सिमिलर मिनिंग असलेलं जोडी निवडा. तर पहिलंच बरोबर आहे. बीट्सचं ॲनिमल होतं. प्रश्न नंबर 25. वी आर रिकामी जागा विथ युअर बिहेवियर. तर इथं रिकामी जागा म्हणजे प्लीज. नंबर 2. प्रश्न 26 बघा. चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. फॉलोइंग सेंटेन्स तुम्हाला चेंज द व्हॉइस करायचं आहे. ऑल ट्रस्ट ऑन ॲन होनेस्ट मॅन. त्याचं नेमकं काय होईल तर उत्तर नंबर बघा 4. याचं 4 होतं ॲन होनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल. कधी पण लक्ष ठेवायचं पॅसिवाईज करताना चेंज द व्हॉइस करताना व्हर प्लस V3 येतं. प्रश्न नंबर 27 बघा. सुरेश वॉज ॲन अकम्प्लाइज रिकामी जागा द चिटर. तर याचं उत्तर येतं विथ. नंबर 2. मग काय होईल वाक्य सुरेश वॉज ॲन अकम्प्लाइज विथ द चिटर. प्रश्न बघा 28. टुडे इज वेन्सडे टुमॉरो इट रिकामी जागा थर्सडे. तिथं येतं विल बी थर्सडे. क्वेश्चन नंबर 29 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ द हॉर्स. म्हणजे हॉर्सचं स्त्रीलिंगी फिमेल काय होतं तर मेयर होतं. पण मेयरचं स्पेलिंग लक्ष ठेवा MARE होतं. मित्रांनो हे फॉर इम्पॉर्टंट आहे. प्रश्न नंबर 30. फाइंड द सिनोनिम्स फॉर ॲबॉर्ड. ॲबॉर्ड म्हणजे निवासस्थान नेमकं काय आहे. समानार्थी शब्द आहे तो ॲबॉर्डला निवासस्थान म्हणतात. तर त्याचं समानार्थी शब्द होतो B नंबरचं ड्वेलिंग. प्रश्न नंबर पुढचा 31. इथून सुरू झालं जनरल नॉलेज 10 क्वेश्चनसाठी. काय आहे पहिला प्रश्न बघा 31 नंबरचा. रिकामी जागा इज गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत मराठीत. आता प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला परंतु उत्तर तुम्हाला मराठीसारखेच वाटतं कारण की एकदम सोपा पेपर असतो. फक्त वाचताना बी केअरफुल. आता बघा रिकामी जागा इज गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल आहेत. उत्तर नंबर B. प्रश्न नंबर 32. डिप्रेस क्लास मिशन वॉज इस्टॅब्लिश बाय. आता हा प्रश्न गोंधळात टाकणार आहे मित्रांनो म्हणून मन लक्षपूर्वक आहे का मन लावून त्या प्रश्नाकडे लक्ष द्या. डिप्रेस क्लास मिशन वॉज इस्टॅब्लिश बाय. तर हाच याचं उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे. 1906 त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे डिप्रेस क्लासेस मिशन. प्रश्न नंबर 33. इन विच ऑफ द फॉलोइंग बँक यू कॅन नॉट ओपन युअर सेव्हिंग बँक अकाउंट. तुम्ही कोणत्या याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट काढू शकत नाही तर रिझर्व्ह बँकेमध्ये काढू शकत नाही. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ची आहे.
आणि राष्ट्रीयकरण त्यांचं 49ला झालेलं आहे आणि स्टेट बँकची स्थापना ही 1955ची आहे. जास्तची माहिती डोक्यात राहू द्या, जर त्यावर प्रश्न आणखी विचारला तर कामी येईल. जाऊ पुढे. प्रश्न नंबर 34. थिबा पॅलेस इज स्टॅच्यूड ॲट म्हणजे थिबा राजाचा राजवाडा नेमकं कुठे आहे? मित्रांनो, हा रत्नागिरीमध्ये आहे. पेपरला फारदा प्रश्न आलेला आहे. प्रश्न नंबर 35. हु अपॉइंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया? चीफ जस्टिसची निवड कोण करतं? तर मित्रांनो, प्रेसिडेंट राष्ट्रपती करते. प्रश्न नंबर 36. गोल्डन जुबली इज सेलिब्रेटेड व्हेन अन ऑर्गनायझेशन कंप्लेंट्स म्हणजे किती वर्ष पूर्ण झाले? तर गोल्डन म्हणजे सुवर्ण महोत्सव. तर सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण झाला तेव्हा साजरा केला जातो. पहिलं ऑप्शन उत्तर बरोबर आहे. जास्तीची माहिती म्हणून लक्षात ठेवा. 60 इयरला हिरक महोत्सव म्हणतात, डायमंड इयर. 100ला शताब्दी महोत्सव म्हणतात. 125 इयरला शतकोत्तर रौप्य महोत्सव असे सुद्धा म्हणतात. बघा पुढे. प्रश्न नंबर 37. जायकवाडी डॅम इज बिल्ड अक्रॉस द रिव्हर. जायकवाडी मित्रांनो महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प आहे जायकवाडी आणि हा गोदावरी नदीकाठी वसलेला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न नंबर 38. रिकाम जागा डिक्लेअर ॲज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर मित्रांनो, नंबर 1 शेकरू, खारीच्या जातीतला आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्ष ठेवा. भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो. प्रश्न नंबर 39. रिकाम जागा सिटी इज द फेमस फॉर हिमृशाल. मित्रांनो, नेहमी येणारा प्रश्न आहे हिमृशालीचं सिटी कोणता, जिल्हा कोणता? आणि याचं उत्तर चुकू नये कधीच. याचं उत्तर आहे औरंगाबाद. 52 दरवाजाचं शहर औरंगाबादला म्हणतात, म्हणून इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जास्तीची माहिती सांगितली झाली तर नागपूर ऑरेंज सिटी आहे, पुणे विद्येचं माहेरघर आहे, सोलापूर चादरीचं शहर आहे, म्हणून लक्ष ठेवा. चला पुढे जाऊया. प्रश्न नंबर 40. इन इंडिया स्टेट आर फॉर्म ऑन द बेसिस ऑफ द रिकामी जागा म्हणजे भाषावर, म्हणजे जे आपली राज्य निवड झाली आहे राज्यांची ती कशानुसार झालेली आहे ही राज्यांचं विभागणी? तर मित्रांनो, लँग्वेज उत्तर आहे 4 लँग्वेजनुसार. म्हणजे भाषावार प्रांत रचना आयोग नेमला. डॉक्टर फाजल अली हे अध्यक्ष होते. 1953चा फाजल अली आयोग आहे. त्यामध्ये 2 सदस्य होते. एक BN KM पन्नीकर एक आणि दुसरा सदस्य होता हृदयनाथ कुंजरू. या दोघांच्या सदस्यत्वाखाली आणि अध्यक्ष डॉक्टर फाजल अली भाषानुसार प्रांत रचना आयोग नेमण्यात आला होता. चला जाऊया पुढे. 41वा प्रश्न. तर इथे लागलं जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ताचे 20 क्वेश्चन. बघू आपण लगेच. बघा विद्यार्थी मित्रांनो, 41वा प्रश्न काय म्हणतोय तर जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता फार इम्पॉर्टंट आहे. इन अ कोड लँग्वेज CAB इज रिटर्न या 312. हाऊ कॅन यू राईट वर्ड MAD. मित्रांनो, C कितीवर आहे 3 वर, A कितीवर आहे 1 वर, B कितीवर आहे 2 वर, मग 312 आलं. त्याच प्रकारे MAD M कितीवर आहे 13 वर, A कितीवर आहे 1 वर, D कितीवर आहे 4 वर असे हवे होते. पण ऑप्शनमध्ये कोणतंही तसं उत्तर 13, 14 नाही आहे. म्हणून 41 नंबरचा प्रश्न 2019 मध्ये लिपिक मधील चुकीचा प्रश्न होता. प्रश्न नंबर 42. 3 4 5 6 6 4 5 6 7 असं आलं तर 5 6 7 8 तर समोरचा अंक काढा. मित्रांनो, 3च्या समोर 4, 4च्या समोर 5, 5च्या समोर 6, 6च्या समोर 7 आहे. म्हणजे एक एक अंक काय आहे समोरचा आहे. सेम तसंच चला. 5च्या समोर 6, 6च्या समोर 7, 7च्या समोर 8 आणि 8च्या समोर 9. म्हणून उत्तर काय आलं 6 7 8 9. स्पष्टीकरण पाहत चला. प्रश्न नंबर 43 बघूया. काय म्हणतं. मीना इज 24 years old today. 18 years ago, Anju was half the age of the dad of Meena then. How old is Anju today? मित्रांनो, याचं उत्तर आहे 3 नंबरचं 16 years. आता नेमकं आलं कसं त्याकरता स्पष्टीकरण राईटला दिलेलं आहे बघा. 24 वर्ष हे आजची मीनाचे वय आहे, बरोबर.
मग काय म्हणतं 8 इयर्स ॲगो म्हणजे 8 वर्षापूर्वी. मग 8 वर्षापूर्वी मीना किती होईल 16 वर्ष. बघा मी 24मधून 8 वजा केले 16 वर्ष आले. मग तेव्हा काय म्हणते पण अंजू वॉज हाल्फ द एज ऑफ दॅट मीना देन. मग त्याच्या जेव्हा 8 वर्षापूर्वी मीना जेवढी राहील त्याच्या अर्धे म्हणजे हाफ कोण राहील अंजू राहील. मग 16ला 2 भागितलं मग 8 कोण आली अंजू. मीनाच्या अर्ध वय अंजूचे राहील. मग 8 वर्षाची कोण झाली अंजू झाली. मग पुढे काय म्हणते हाऊ ओल्ड इज अंजू टुडे. मग टुडे म्हणजे सध्या म्हणजे आजचे वय कोणतं आहे तर आजचे वय किती राहील. आपण 8 वर्षापूर्वीची गोष्ट केली होती. मग आता बघा सध्या तिचं वय किती येणार. मागे ती 8 वर्षाची होती आता त्यामध्ये 8 ह्या वर्षी पाहिजे म्हणजे आपल्याला आताचं वय पाहिजे म्हणून 8 प्लस केले 8 अधिक 8 एकूण 16 वर्षाची अंजू होईल. इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात येण्याकरता. प्रश्न 44. अ बिग बॉक्सेस कंटेन 8 बॉक्स each containing 6 boxes. टेल हाऊ मेनी टोटल बॉक्सेस आर देअर. मित्रांनो पहिले बघा एक मोठा बॉक्स आहे त्याच्यामध्ये 8 बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 6 बॉक्स आहे. मग याचं उत्तर काय आहे उत्तर नंबर 4 D 49. ते कसे पहा मोठा एक बंडल म्हणजे मोठा जो बॉक्स असते तो एक. आता प्रत्येक याच्यात 8 आहे आणि इकडे किती आहे 8 मध्ये 6 आहे म्हणून 8 सकम 48 आणि हा मोठा एक 49. अशा प्रकारे एकूण 49 बॉक्सेस आहे. स्पष्टीकरण मी साईडला दिलेलं आहे सर्वांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. क्वेश्चन नंबर 45. फर्स्ट वर्ड इन द डिक्शनरी फ्रॉम द फॉलोइंग इज. आता डिक्शनरीमध्ये अल्फाबेट असतात ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. यानुसार आपल्याला अरेंज करावं लागत असतं. तर मित्रांनो चारही ऑप्शन बघा ASS आहे. नंतर बघा इथं ई आहे इथं आय आहे तिसऱ्यामध्ये आय आहे चौथ्यामध्ये आय आहे. मग ई पहिले येते का आय पहिले येते ई पहिले येते म्हणून असेट्स. स्पष्टीकरण बघा असेट्स हा फर्स्ट आला आणि आपल्याला फर्स्टच विचारलं म्हणून उत्तर 1 नंबर आहे. सेकंड विचारलं असतं तर आय कॉमन आहे तिकडला खालचा मग जी पहिले का एस पहिले का झेड पहिले जी पहिले म्हणून सेकंड आला असता जी वाला. थर्ड आला असता एस वाला आणि झेड वाला असता फोर्थ. अशा प्रकारे चारही तुम्हाला एक्सप्लेन करता आले असते पण इथे विचारलं आहे फर्स्ट म्हणून उत्तर आहे 1 नंबरचं. चला पुढे जाऊया. 45 नंबर झाले. आता क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन नॉट बी फ्रॉम बाय वर्ड प्रॉमिस. आता प्रॉमिस पासून कोणते चौथा शब्द बनत नाही. पहा 3 बनते सर बनतं. स्पष्टीकरण बघा सर बनतं ROME रोम बनतं SEMI तिन्ही शब्द तयार होतं. प्रो होत नाही कारण की याच्यात व्ही आला आणि प्रॉमिसमध्ये व्ही नाहीच आहे त्यामुळे प्रो हा शब्द तयार होत नाही म्हणून उत्तर 4. क्वेश्चन नंबर 47 बघा काय म्हणतं 47 मध्ये इफ टुडे इज फ्रायडे व्हॉट विल बी द डे आफ्टर 40 डेज. मित्रांनो आज शुक्रवार आहे तर 94 दिवसानंतर कोणता वार येईल. मित्रांनो याचं उत्तर आहे बी नंबरचं ट्यूजडे म्हणजे मंगळवार. कसं करायचं तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग इथं कोणता आहे आजचा शुक्रवार. स्पष्टीकरण बघा खाली आजचा कोण वार शुक्रवार. 94 दिवसानंतर विचारलं मग 94 ने 1 शुक्रवार 95. दर 7 दिवसांनी तोच वार येतो म्हणून त्याला 7 भागितलं 95 भागिले 7 केलं तर बाकी उरतात 4 दिवस. मग शुक्रवारच्या समोर 4 दिवस समोर जा. शुक्रवारच्या समोर 4 दिवस समोर जा. मग समोर जर गेलो आपण तर बघा शुक्र झाल्यानंतर शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणून उत्तर काय येईल मंगळवार. उत्तर नंबर बी. क्वेश्चन नंबर बघा 48. अरेंज द फॉलोइंग इन द मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ द वर्ड. मित्रांनो तुम्हाला सिक्वेन्सनुसार वर्ड लावायचे आहे अरेंज करायचे आहे. तर कसे लावणार तर बघा काय काय दिलं आपल्याला फोटस चाइल्ड बेबी ॲडल्ट आणि यूथ. याला लावत असताना उत्तर नंबर बी बरोबर आहे. कसं 1 3 2 5 4 कसं असेल ते बरोबर तर बघा मी इकडे क्रम लावला स्पष्टीकरणामध्ये. पहा फोक्टस म्हणजे होतं अर्भक बेबी म्हणजे मूल किंवा पोर म्हणतात त्याला बच्चा म्हणतात. नंतर त्याचं रूपांतर होतं चाइल्डमध्ये लेकरू बाळ. नंतर होतं यूथ म्हणजे तरुणामध्ये आणि नंतर होतं ॲडल्ट म्हणजे प्रौढमध्ये. असा हा सिक्वेन्स चढता क्रम चला जातो.
म्हणून उत्तर नंबर बी बरोबर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न नंबर 49. जंगलला झू म्हणतात, प्राणी संग्रहालय, तर सी समुद्रामध्ये राहणाऱ्याला ॲक्वारियम मत्स्यालय म्हणतात. हे इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 50 बघा. थर्मामीटरचं उत्तर आहे टेम्परेचर. तर हायग्रोमीटरमध्ये काय तर ह्युमिडिटी. मित्रांनो, थर्मामीटर हे तापमान मोजतं, टेम्परेचर. हायग्रोमीटर हे ह्युमिडिटी मोजतं. सो सिम्पल. 51 नंबरचा क्वेश्चन बघा. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. तर ए बी डी ई जी एच जे के एम एन, तर समोर काय येईल पी क्यू. कसे ना स्पष्टीकरण बघा. ए बी नंतर सी सोडला, डी ई नंतर एफ सोडला, जी एच नंतर आय सोडला, जे के नंतर एल सोडला, एम एन नंतर कोणता सोडला जाईल ओ. मग एक घर सोडून पुढील शब्द घेतलेला आहे. ओ नंतर काय येईल पी क्यू. अशा प्रकारे उत्तर येणार पी क्यू. 51 नंबरचा प्रश्न. प्रश्न नंबर बघूया आपण 52 लगेच. बघा प्रश्न नंबर 52. तर काय म्हणतं, चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम अदर इन द ग्रुप. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय ते एक याच्यातला वेगळा कोणता आहे. तर 13, 17, 23 हे पहिले तिन्ही ऑप्शन सर्व मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्याला फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो. मूळ संख्याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नसतं. म्हणून 52 मधला डिफरंट कोणता आहे तर वेगळा घटक आहे 63. कारण की याला भाग जातो 3ने जातो, म्हणून इम्पॉर्टंट लक्ष ठेवा, याला भाग जातो. आणि 9ने सुद्धा भाग जातो त्याला. ती वेगळी संख्या आहे 4 नंबर. क्वेश्चन नंबर 53 बघा. पॉइंटिंग टू द गर्ल राजेश सेड, सी इज माय मदर ओनली डॉटर. व्हॉट इज द रिलेशन ऑफ द गर्ल टू राजेश. याचं उत्तर आहे उत्तर नंबर बी सिस्टर. कसं आहे तर स्पष्टीकरण बघा. काय म्हणतो, गर्ल राजेश सेड सी इज माय मदर ओनली डॉटर. माझ्या आईला एकुलती एक मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे. म्हणून राजेश हा तिचा कोण होईल भाऊ होईल. आणि ती राजेशची कोण होईल बहीण होईल. म्हणून त्याच्या आईला दोघं बहीण भाऊ म्हणजे राजेश आणि ती गर्ल, म्हणून त्याच्यावाली कोण होईल ती बहीण होईल, सिस्टर होईल. प्रश्न काय विचारला बघा, गर्ल टू राजेश, मग राजेशची कोण सिस्टर. 54 नंबर क्वेश्चन बघा. फाइंड ऑड मॅन आउट. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 3 नंबरचं उत्तर आहे ब्राईट. हे याचं उत्तर ऑड मॅन आउट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 55. संपूर्ण स्पष्टीकरण मी साईडला दिलेलं आहे, त्यावर कडसर जाणार नाही, फक्त मी बोलणार त्यावर तुमचं लक्ष असू द्या, कारण की मी स्पष्टीकरण तिथे केलेलं आहे. इन द क्लास ऑफ 60 स्टुडंट, रोहन इज 38 फ्रॉम द बॉटम. व्हॉट इज द रोहन्स रँक फ्रॉम द टॉप. याचं उत्तर आहे 55चं 4 नंबर 23वा नंबर. कसं का ते एकूण स्टुडंट किती 60. स्पष्टीकरण बघा. 60 वजा 38 किती आले 22 येणार. पण जेव्हा आपण काउंटिंग करतो तेव्हा पहिला आकडा सुटला जातो, किंवा राजेशचा नंबर हा सुटला गेला, रोहनचा नंबर हा सुटला गेला असतो. त्यामुळे सुटलेला अंक 1 प्लस करावा. 22 + 1 23वा रँक हा कोणाचा राहील रोहन्स रँक राहील. अशा प्रकारे तुम्हाला तो उत्तर सोडवता येईल. त्यानंतर आहे 56वा प्रश्न. काय म्हणतो बघा. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाऊट एनी प्रिपरेशन. कोणतीही तयारी न करता केलेले भाषण त्याला काय म्हणतात. उत्तर नंबर 3 बघा एक्सटेम्पोर म्हणतात. त्यानंतर आहे 57 नंबरचा प्रश्न. देअर आर 21 चिकूस ट्रीज इन अ रो. द डिस्टन्स बिटवीन 2 ट्रीज 3 मीटर्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड लास्ट ट्री. मित्रांनो याचं उत्तर आहे 2 नंबरचं 60 मीटर्स 16 मीटर्स. कसं का तर बघा 21 चिक्कूची झाडं 3 मीटर दोघांमध्ये अंतर आहे. मग 21 त्रिक 63. जेव्हा केव्हा आपण अंतर मोजतो, जसं बघा मी खाली म्हटलं आहे स्पष्टीकरण करताना, एक झाड दुसरं झाड, झाडं जरी 2 लागले पण अंतर किती झालं फक्त 3 मीटर. मग असं 21 त्रिक 63 वजा पहिलं 3 मीटर अंतर सुटलं जातं, ते वजा करावं. मग उत्तर किती येणार 60 मीटर्स. म्हणून उत्तर नंबर 2. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर बघू 58. फाइंड ऑड मॅन आउट. आता बघा मिल्क, एग्स, ऊल हे सर्व प्राण्यांपासून मिळतं आणि वूड लाकूड हे वेगळं आहे यामधलं. क्वेश्चन नंबर 59 बघा. व्हाय नेप्थॅलिन
balls kept in the cupboard grow smaller as time passes. काय म्हणतं, कपड्यामध्ये जे नेपथीनच्या गोळ्या का ठेवल्या जातात, तर याचं उत्तर नंबर बी आहे 2. बिकॉज ऑफ द सिम्युलेशन. म्हणजे ज्या डांबराच्या गोळ्या असतात त्या संप्लवन क्रिया आहे. संप्लवन म्हणजे त्या हळूहळू कमी होतात, त्यामुळे कपड्यांना कोणती इजा होत नाही. म्हणून 59चं उत्तर बी येतं. क्वेश्चन नंबर 60. 1, 4, 9, 16, 25 समोरची संख्या काढा. तर उत्तर नक्कीच येणार 1चा वर्ग. स्पष्टीकरण बघा, 1चा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16 आहे, 5चा वर्ग 25 आहे. तर समोरची कोणती येईल, 6चा वर्ग 36. म्हणून उत्तर 4, 36. आता बघा क्वेश्चन नंबर 61. आता लागलं अंकगणित. याला अर्थमेटिक म्हणतात. 20 क्वेश्चन अंकगणिताचे उच्च न्यायालय 2019च्या क्लर्क या पेपरमध्ये आलेले होते. काय प्रश्न आहे, 47.07 भागेला 1000. स्पष्टीकरण बघा, उत्तर नंबर तसं डी आहे 0.04707. हे कसं आलं ते बघा. स्पष्टीकरण, 47.07 भागेला 1000 हे सोडत असताना जेवढे पॉईंट वर आहे तेवढे शून्य खाली द्यावे. मग आता मी बघा, वरचे जेवढे पॉईंट होते 2 पॉईंट आहे, तर खाली मी 2 शून्य दिले. मग आता काय करायचं, जेवढे पॉईंट निघाले त्यानंतर जेवढे शून्य खाली तेवढे वर पॉईंट द्या. मग वर किती पॉईंट देणार बघा, किती शून्य झाले, 6 झाले. मग 6 वर द्या. मग बघा 7102 7140.0. म्हणजे उत्तर काय आलं, 0.04707. अशा प्रकारे उत्तर नंबर 4. म्हणजे तुम्हाला पॉईंटचे कन्फ्युजन होता कामा नये, म्हणून जेवढे खाली शून्य असेल तेवढे वरत लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला पॉईंट घरं मोजून द्यावे, म्हणजे तुमचा प्रश्न सोपा होईल. क्वेश्चन नंबर आहे 62. द स्क्वेअर रूट ऑफ द 16 म्हणजे 16. आता 16 म्हणजे इंग्लिशमध्ये 16. आता नेमकं याचं 16चं वर्गमूळ काय आहे, तर 16चं तुम्हाला असे वर्ग पाठ पाहिजे. आता इथं सोपा विचारला म्हणून 16चं वर्गमूळ 4. उत्तर नंबर 3. प्रश्न 63 बघा. प्राइस ऑफ द मोबाईल हँडसेट वॉज डिस्प्ले बाय इन्क्रीजिंग 40% फ्रॉम द परचेस प्राइस. इट वॉज सोल्ड बाय ऑफरिंग 20% डिस्काउंट ॲट डिस्प्ले प्राइस. व्हॉट इज द प्रॉफिट ऑन बाय द शॉपकीपर इन टर्म्स द फ्रॉम पर्सेंटेज. आता काय म्हणलं आहे, तर आपल्याला प्राइस व्हॅल्यू माहीत नसली किंमत, तर आपण काय करू, त्याला किंमत 100 मानूया. 100 रुपये आपण किंमत धरली. स्पष्टीकरण बघा, मग 100 किती वाढले, पहिले सुरुवातीला 40% परचेस प्राइस. मग हे तर काय करायचं, 140 भागिला 100 गुणेला पुढे किती बघा आमदे ऑफरिंग 20% डिस्काउंट, म्हणून 100 मधून 20 गेले 80चे 100 म्हणजे 20% घट. पहिले वाढले म्हणून 40% वाढ. 100 गुणेला 140 भागिला 100 गुणेला 80 भागिला 100. हा त्याला सोडवा. पहा 100 140चे 100 गुणेला 80चे 100. 100 कटले, नंतर 2 शून्य कटले, 14 आठी 112 नसे. 14 आठी 112 नसे. मग आपली किंमत किती होती आपण घेतलेली 100. मग 100 वजा केले, किती वाढले, 12% वाढ झालेली आहे. म्हणजेच शॉपकीपरला प्रॉफिट किती झाला, 12%. म्हणून उत्तर काय, उत्तर नंबर 3 12%. बघा क्वेश्चन नंबर 64 काय म्हणतं, 16 चेअरची किंमत 1680 रुपये आहे. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ 1 चेअर. तर एका चेअरची किंमत काढा. एका चेअरची किंमत किती येणार, उत्तर नंबर 3 105. परंतु मित्रांनो एवढा वाटतं तेवढा सोपा क्वेश्चन नसतं. 16 खुर्चीची किंमत स्पष्टीकरण बघा 1680 आहे. मग एका याची काढताना आपण 1680 भागिला 16 केले म्हणजे आपल्याला एका खुर्चीची किंमत मिळेल. परंतु एका खुर्चीची किंमत देत असताना तुम्ही डायरेक्ट भाग देणार, 16 1 16 16 85 असं होत नसतं. म्हणून मी साईडला दिलं बघा, 16ला असा भागाकार पद्धतीने मांडणी करावी. 16 1 16 मग उरले खाली 16तून 16 गेले 0. आता खाली 8 घेतले तर वरतं 0 चढला म्हणजे वरतं 10 झाले. आता त्याला 8ला भाग जात नाही म्हणून आपण वरती बघा अजून 0 घेतला 80 झाले आणि वरतं 5 दिले, कामको वरचा 0 खाली घेतलेला आहे. मग तेव्हा होतं 16 पंच 80, तेव्हा होतं 105 उत्तर येतं. हा भाग करताना डायरेक्ट भाग जात नसतो, त्याला शून्याचा भाग विसरू नये. म्हणून उत्तर एका खुर्चीची किंमत आली 105 रुपये. प्रश्न नंबर 65 बघा. 6/8 अधिक 10/8 अधिक 16/8 बरोबर सोडवा. मित्रांनो जेव्हा छेद
सारखा असेल तेव्हा डायरेक्ट अंशाची बेरीज करायची. बघा मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. 6/8 अधिक 10/8 अधिक 16/8 छेद सारखा आहे, अंश डायरेक्ट बेरीज करा. मग 16 26, 26 न 6 32, मग 32/8 आले. आता पर्यायामध्ये 32/8 आहे म्हणून उत्तर बी नंबरचं आलं 32/8. पण याला पुन्हा भाग होतो 8 चूक 32. जर पर्यायामध्ये 4 सुद्धा असते तर उत्तर 4 दिलं असतं, परंतु पर्यायामध्ये 4 नाही म्हणून 32/8 हे उत्तर नंबर 2 अगदी बरोबर आहे. प्रश्न नंबर 66 बघा. 2 laborers complete a job work in 10 days by working 6 hours a day. How many days 4 laborers will require to complete the work by working 12 hours a day? मित्रांनो सरळ सरळ आहे. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, 2 कामगार आहे, ते काय करतात 10 दिवसामध्ये 6 तासामध्ये एक काम पूर्ण करतात. आणि पुढे म्हटलेलं आहे 4 लेबर म्हणजे 4 माणसं किंवा 4 मजूर 12 तासामध्ये, पुढे म्हटलेलं किती डे काढायचं आहे, किती दिवसात पूर्ण करेल. सरळ सरळ आहे. याच्यामध्ये काढकाम वेग तास दिले जातात. त्यावेळेस सरळत असताना अगोदर दिलेली मांडणी करून घ्या. मग बघा पहिले 2 कामगार गुणेला 10 दिवस गुणेला 6 तास दिलेले आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा 4 मजूर, त्यानंतर 12 तास गुणेला एक्स म्हणजे डे म्हणजे दिवस विचारलेले, एक्स कडा मांडणी करून घेतली. आता 16 खाली बघा 2 गुणेला 10 गुणेला 6 भागेला, ज्याच्याकडे एक्स असतो तो भागीला जाणार. मग 4 गुणेला 12 भागीले गेले. मग भाग द्या. भाग देत असताना सोपा आहे, बे सक्क 12 दिला भाग, 6 6 कटले बरोबर. मग बे 2 4 बे 5 10, मग 5/2 आले. 5/2 याला भाग दिलं तर 2.5 येतं. 2.5 म्हणजे अडीच होतं आणि उत्तर नंबर 4 हे बरोबर आहे. 2.1/2 त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर 2.1/2 असं स्पष्टीकरणामध्ये बघा उत्तर येतं. त्याचं रूपांतर केलं तर बेदोनी 4 आणि 1/5/2 असंच उत्तर येतं. त्याला अडीच असं म्हणतात. अशा प्रकारे सोडवता येणार. एकदम सोपा प्रश्न आहे. स्पष्टीकरण मन लावून बघा. तिथे मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मला खूप मेहनत लागली बनवताना, कारण की पहिले स्वतः पूर्ण पेपर लिहून मी त्याच्यावर एक्सप्लेन केलेलं आहे. कारण की आपल्याकडे साहित्य अवेलेबल नसतात आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन व्हावं, पेपरचं ज्ञान मिळावं याकरता हे तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे. अगदी एक एक पॉईंट त्यावर हायलाईट केलेला आहे. तो लक्षपूर्वक केंद्रित करावं. क्वेश्चन नंबर 67 बघूया. काय म्हणतं, ए बरोबर 2 बी बरोबर -3 तर 4a - 3b काढा. म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची -3 तर उत्तर येणार ए 17. कसं येणार बघा, किंमत ठेवायची 4a - 3b. मग ए ची किंमत किती 2, मग 4 गुणिले 2 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये -3, कारण बी ची किंमत -3 आहे. मग सोडवा 4 2 8 -3 गुणिले 3. आता मायनस गुणिला मायनस आहे तर गुणाकार केला तर -9 आले. नंतर 8 जशाला तसे मायनस गुणिला मायनस प्लस होतं, मग 9 आले प्लसमध्ये 9 आणि 8 आणि 9 17. अशा प्रकारे 67 नंबरचं उत्तर 1. क्वेश्चन नंबर 68. इफ सम ऑफ एज ऑफ अमर, सतीश अँड अविनाश इन 18 years, देन व्हॉट मे बी द सम ऑफ देअर एज पिरियड्स ऑफ 3 years. म्हणजे काय म्हणते, तिघांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 80 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या तिघांचे वय किती होईल. तर सरळ सरळ बघा 3 वर्षापूर्वी तिघाचे 3 वर्षाने कमी होईल. मग 3 त्रिक 9 वजा करा, 80 मधून 9 गेले 71 वर्ष तिघांची बेरीज होईल. म्हणून उत्तर नंबर 1 71 इयर्स. क्वेश्चन नंबर 69 बघा 69. 0.003 क्विंटल ऑफ व्हीट इज द ग्रॅम ऑफ व्हीट. म्हणजे क्विंटलवरून तुम्हाला ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. मित्रांनो मी परिमाणाचा एक कोड सांगतो, हा कोड पण लक्षात ठेवा. दुसऱ्यासाठी किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, लिटर, मीटर, डेसी, सेंटीमिली हे इतर सर्व परिमाण काढण्याकरता तुम्हाला काम येणार. आता आपण बघूया ह्या क्विंटलचं ग्रॅममध्ये कसं करायचं. 0.003 क्विंटल याचं आपल्याला करायचं आहे. तर बघा 1 क्विंटल म्हणजे 100 किलो होतं. मग 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम होतं. मग 100 किलोग्रॅम 1000 ग्रॅम यांचं कन्वर्ट करायचं आपल्याला 0.03 क्विंटलमध्ये. म्हणून याला
1000 गुणिला 100 1 लाखने गुणा, तेव्हा तो डायरेक्ट कशामध्ये होईल, कन्वर्ट ग्रॅममध्ये. म्हणून उत्तर 0.003 गुणिला 1 लाख, उत्तर येतं 300 ग्रॅम. म्हणून उत्तर नंबर 3 300 ग्रॅम. क्वेश्चन नंबर पुढे जाऊया 70 नंबरचा. प्रिंटिंग ऑफ 1 पेज टेक्स अ मिनिट्स 15 सेकंड. 1 मिनिट्स 15 सेकंड. हाऊ मेनी पेज कॅन बी प्रिंटेड इन 3 आवर्स. म्हणजे काय म्हणते, एक पेज टाईप करायला म्हणजे प्रिंट करायला 1 मिनिट 15 सेकंड लागते, तर 3 तासामध्ये किती पेज प्रिंटिंग होईल. सोपं आहे. उत्तर येतं डी नंबरचं 144. स्पष्टीकरण बघा. एक पान प्रिंट करायला 1 मिनिट 15 सेकंद. मग 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे किती, त्याला कन्वर्ट करा. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि ते 15 झाले 75 सेकंद. नंतर बघा 3 तास. आता 3 तासाची तुम्हाला पुन्हा कन्वर्ट करावं लागेल सेकंदमध्ये, कारण की इकडलं परिमाण सेकंद आहे. मग 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 3 तास म्हणजे किती, तिरपा गुणा करा. 3600 गुणिला 3 केले 10,800 सेकंद आले. मग इथं बघा मी राईट साईडला एक पान प्रिंट करायला 75 सेकंद लागते, तर 10,800 सेकंदमध्ये किती पानं प्रिंट होईल. एक्स तिरपा गुणा केला, 10,800 भागीला 75 सेकंद केले आणि त्याला भाग दिला, तर उत्तर येतं 144 पाने प्रिंट होणार. म्हणून उत्तर नंबर 4. प्रश्न आहे 71वा. आशा वॉज 25 years old 12 years back. आफ्टर हाऊ मेनी इयर्स हर एज विल बी 63 years. सोपं आहे की आशाचं 12 वर्षापूर्वी वय किती होतं, 25 वर्ष. मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, 12 वर्षापूर्वी 25, मग आज किती होईल, 12 प्लस करा म्हणजे आजचे वय झालं तिचं 37. किती वर्षांनी ती 63 वर्षाची होईल, मग 63 वजा 37 26. म्हणून उत्तर नंबर 3. 26 वर्षांनी ती 63 वर्षाची होईल. एकदम सोपं आहे. मन लावून प्रश्न वाचणं आवश्यक आहे. प्रश्न हा इंग्लिशमध्ये असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन व्हाल, म्हणून त्याला साधं मराठीत कन्वर्ट करा हळूहळू आणि सोडण्याचा प्रयत्न करावा. क्वेश्चन नंबर 72. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट 4 digit नंबर आर स्मॉलेस्ट 3 digit नंबर इज. आता तुम्हाला माहीत पाहिजे की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर ती आहे 9,999. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती, तर 100. ह्या दोघातला तुम्हाला डिफरन्स विचारला, फरक विचारला, वजाबाकी करा. मग 9,999 वजा 100, उत्तर येतं 9899. म्हणून उत्तर नंबर 1 9,899. क्वेश्चन नंबर बघा पुढील 73. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज डिव्हिजिबल बाय 9. तुम्हाला सरळ म्हटलं आहे की कोणत्या संख्येला 9ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो यासाठी 9ची कसोटी पाठ असणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण बघा. दिलेल्या अंकाच्या बेरजेला 9ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. ही आहे 9ची कसोटी. मग मी डायरेक्ट उत्तर सांगतो. 3 नंबरचं बघा. 6 + 2 + 3 + 4 + 5 + 8 + 8 यांची बेरीज करा. बेरीज येतं 36 भागिला 9. 9 चूक 36 म्हणजे या पूर्ण संख्येच्या बेरजेला भाग जातो. म्हणून या पूर्ण टोटल संख्येला 3 नंबरच्या ऑप्शनला 9ने निशेष भाग जाणारच. ही आहे 9ची कसोटी. म्हणून उत्तर नंबर 3. याकरता तुम्हाला कसोटी पाठ असणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 74 बघा. अ कार कॅन फिनिश सर्टेन जर्नी इन 10 hours ॲट अ स्पीड ऑफ 48 km/h. In order to cover the same distance in 8 hours, find the speed of car that must be increased. सोपं आहे. एकदम सोपं. 10 तासामध्ये 48 किलोमीटर स्पीडनं जाते. नंतर काय म्हणते, ते डिस्टन्स 8 तासामध्ये जर केलं तर किती वेळ जास्त लागेल. तर स्पष्टीकरण बघा. 10 गुणिला 48 तर 480 किलोमीटर आलं. मग आता ते जर 10 तासात चाललं होतं, आता आपण त्याला 8 तासात करायचं आहे. मग 480 भागिला 8, उत्तर आलं 60 किलोमीटर. आधी आपल्याला लागत होते 48, आता लागते 60. मग 60 मधून 48 गेले, उत्तर किती आलं 12 किलोमीटरने इन्क्रीज म्हणजे 12 किलोमीटरने वेग वाढवावे लागेल. म्हणून उत्तर येतं नंबर 1 12 km/h. क्वेश्चन नंबर आता बघा 75. इफ 25 इज रिटर्न 25 टाइम्स अँड ॲडेड दॅन व्हॉट विल बी द सम. अरे म्हणजे सरळ सरळ 25 संख्या ही 25 वेळा लिहिली तर किती बेरीज होईल. तर असं करताना एकदम सोपं आहे. 25 गुणिला 25 करा, डायरेक्ट बेरीज येणार 625. 25चा वर्ग 625. म्हणून उत्तर नंबर 4. तुम्हाला 25 अधिक 25 अधिक 25 अधिक असं 25 वेळा मांडण्याची गरज नाही. 25 गुणिला 25 केलं
डायरेक्ट उत्तर 625. सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 76वा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजेच काय, सरळ सरळ सांगतो मराठीत, एक ही संख्या मूळही नाही व संयुक्त नाही. याने तेच म्हटलं आहे प्राईम नॉर कंपोजिट, म्हणजे संयुक्तही नाही व मूळही नाही. ती कोणती, तर ती आहे एक. कारण की एक ही मूळही नाही व संयुक्तही नाही, ती नैसर्गिक संख्या आहे, ती पूर्ण संख्या आहे. म्हणून उत्तर डी. क्वेश्चन नंबर 77. विच ऑफ द फॉलोइंग इव्हन नंबर इज प्राईम. सरळ सरळ म्हणणं आहे यांचं की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर उत्तर आहे 3 नंबरचं 2. ही एकमेव सममूळ संख्या आहे, तिचं नाव 2 आहे. क्वेश्चन नंबर 78 म्हणजे 78. एनी नंबर ऑफ 0 आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द डिसिमल फ्रॅक्शन. म्हणजेच काय, तर 0 नंतर कोणतेही किंमत बदलत नसतं, म्हणून उत्तर येतं डू नॉट चेंज द व्हॅल्यू. उत्तर नंबर 4 डी, डू नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर पुढचा बघा 79. पर्सेंटेज मीन्स. आता पर्सेंटेज काढताना आपण 100 नुसारच टक्केवारी हे प्रकरण सोडवलं जातं, म्हणून उत्तर येतं डी नंबरचं पर 100. क्वेश्चन नंबर 80 म्हणजे 18. ॲव्हरेज ऑफ द 3 कन्झर्टिव्ह नंबर इज द इक्वल टू द. सरळ त्यांचं म्हणणं काय आहे, तर क्रमवार संख्या असेल, आपण धरल्या 3 संख्या, तर त्याची सरासरी हा नेहमी मधला अंक असतो. म्हणून उदाहरण बघा 10, 20, 30 ची सरासरी काढा. सरासरी सूत्र काय, एकूण संख्येची बेरीज भागिला एकूण संख्या. मग 30 आणि 20 50, 50 न 10 60, 60 भागिला एकूण संख्या 3 आहे, 3 न भागितलं, 60 भागिला 3 उत्तर आलं 20. म्हणजे सरासरी आला मधला अंक. बघा 10, 20, 30 मधला मधला अंक कोणता आहे, 20. म्हणून उत्तर येतं 80चं 2 मिडल नंबर. सरासरी हा मधातला अंक असतो. क्वेश्चन नंबर 81. आता लागले कम्प्युटरवरले म्हणजे संगणकाचे 10 क्वेश्चन, आणि ते बघा आता कशा प्रकारचे आलेले आहे. उच्च न्यायालय 2019 क्लर्क यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज द इनपुट डिव्हाइस. तर इनपुट म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत आहे एक आउटपुट असतं, एक इनपुट असतं. संगणकाचे इनपुट डिव्हाइस स्कॅनर पण आहे, इनपुट आहे. माऊस हे अंदर काम करतं, इनपुट आहे. कीबोर्ड सुद्धा कम्प्युटरच्या आत काम करतं. म्हणजे ऑल द अबव इनपुट डिव्हाइस 3 पण आहे, स्कॅनर, माऊस, कीबोर्ड, ऑल द अबव उत्तर आहे. क्वेश्चन नंबर बघा 82. व्हॉट डू द लेटर्स MM स्टँड फॉर द ऑब्झर्वेशन MMS. आता याचं नेमकं काय आहे, तर बघा तुम्हाला MMSचा अर्थ विचारलेला आहे सरळ सरळ. त्याचं उत्तर आहे मल्टीमीडिया मेसेजिंग, त्याला MMS असं म्हणतात. क्वेश्चन नंबर बघा 83. विच 2 नंबर्स टुगेदर फ्रॉम द बायनरी लँग्वेज यूज द कम्प्युटर. संगणकाची बायनरी लिपी कोणत्या अंकांना म्हणतात, तर उत्तर नंबर 3 आहे 0 आणि 1. क्वेश्चन नंबर 84 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे मित्रांनो संगणकाची. डॉस आहे, लिनेक्स आहे, विंडोज आहे. 2 नंबरचं बी ऑरकल नाही आहे, लक्षात ठेवा, ती कंपनी आहे. 85 बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP. IPचं पेपरला प्रश्न खूपदा येतं संगणकाचा, तर उत्तर नंबर 2 उत्तर लक्षात ठेवा, आन्सर इंटरनेट प्रोटोकॉल. 86चा क्वेश्चन बघा. 1 MB पेपरला खूपदा प्रश्न आलेला आहे. 1 MB म्हणजे किती, तर 1024 KB होतं. उत्तर नंबर 2 पेपरला खूपदा येणार हा प्रश्न. क्वेश्चन नंबर 87 BCD स्टँड्स फॉर. BCDचं काय होतं लॉंग फॉर्म, तर बायनरी कोडेड डिसिमल, हे लक्षात ठेवा. उत्तर नंबर बी. क्वेश्चन नंबर बघा 88. विच मेमरी इज कॉमनली कॉल ॲज टेम्पररी ऑर व्हॅल्युटरी मेमरी. मित्रांनो टेम्पररी मेमरी कोणती आहे, तर रॅम. उत्तर नंबर बी. रॅमला लॉंग फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी, त्याला रॅम म्हणतात. पेपरला नेहमी प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन नंबर 89 बघा 89. सिलेक्ट द स्मॉलेस्ट मेमरी साईज. आता स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान, तर किलोबाईट सर्वात छोटा आहे. क्वेश्चन नंबर लास्ट आणि या पेपरचा शेवटला प्रश्न आहे 90वा. द नेम फॉर द वे दॅट कम्प्युटर मनिपुलेट्स डाटा इंटू इन्फॉर्मेशन इज कॉल्ड. तर याला काय म्हटलं जातं, तर त्याला प्रोसेसिंग असं म्हणतात. उत्तर नंबर बी. मित्रांनो तुम्हाला एका तासामध्ये 90 प्रश्न
उच्च न्यायालयामध्ये 2019चा हा पूर्ण पेपर होता. माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काही अडचणी आल्या असेल, जर काही तुम्हाला याच्यामध्ये नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. जर एखादी उत्तर तुम्हाला चूक वाटत असेल त्याचंसुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. कशा प्रकारे काही चूक वाटली, कुठे समजलं नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण लगेच देईल. थँक्यू. तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9049638658. तसेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे संपूर्ण मी मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत असतो. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा याकरता मी हा 2019चा पेपर घेऊन आलो. लगेच मी पुढील व्हिडिओमध्ये 2020चा पेपर घेऊन येणार आहोत. धन्यवाद. थैंक यू सो मच. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो